मॉर्निंग गाईज, स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. आपल्यासोबत आहेत राज आणि प्रथमेश. फुल मस्त किटमध्ये. किट तुम्हाला जाऊन दाखवतो एरियामध्ये आपल्या जाऊन. तर किट बघून तुम्हाला समजलं असेल आज आपला दहीहंडीचा ब्लॉग असेल. सो आता आपण जाऊया, पहिला एरियात जाऊया. आणि बघा पोरं पण आली आहेत वाटतं. ते बघा काहीतरी करतायत कामं. ते बघा तिकडून पोरं आली आहेत. चला आपण पहिला जाऊया आणि मग तुम्हाला भेटतो. लेट्स गो. तर बघा काही सगळी इथे पोरं आले आहेत. नाश्ता वाटप चालू आहे इथे. मानलाय जगा सगळी पोरं खात आहेत उपमा. तिकडून आपले कोच वगैरे सगळे आले आहेत, बघू शकता तुम्ही. इथे बघा गे शेखता शिवबा काय गे गे. आता आपण पहिला इथे हंडी फोडूया, मग आपल्या बिल्डिंग खालची फोडूया, मग आपण जाऊया पुढे. तर गाईज बघू शकता सगळे पोरं आलेत. पोरं आलेत, अजून पोरं पण यायचे आहेत. तर आपण पहिला आता हंडी फोडून घेऊया. लेट्स गो. ते बघा तिकडे पण अर्धी पोरं आहेत, तिकडून पोरं आहेत, अजून पोरं यायचे आहेत, बाकी आहेत. तोपर्यंत आपण हंडी फोडून घेऊया. चला लेट्स गो. जवळ या रे, जवळ या. होय आकाश जवळ ये. हे मौर्ता जवळ ये. हात वर करा रे. बाहेर अजून जोरात. बाहेर अजून. हा मार. चल चल जाऊन ये. जवळ ये. हे जवळ ये. लवकर ना. आली का आता? आली का? तर गाईज आपण आता निघालोय. हंडी वगैरे सगळे आपली हंडी फोडली इकडची. आणि बघा सगळी पोरं आता निघालेत आपण. लेट्स गो. पोरं पण आले. ते बघा ट्रक मध्ये पण पोरं चढत आहेत आता, बघू शकता तुम्ही. तर चला म्हणतात जाऊया. मोरया गोविंदा. चला 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 चला. आता निघालोय. आपले कोच पाठवून आपली पोरं आधी पोरं पुढे गेलेत. आपण जाऊया पहिला. कुठे जायचं दादा? पहिला आम्ही चाललो आता कॅस्टर मिलला. ओके, तर चला आपण डायरेक्ट तिथे जाऊन भेटूया. Thank you.
देतो मला तुला चार्ज देतो 20 किलोमीटर फटाफट संपून टाक. असून द्या ठीक आहे आम्ही एक दोन 7 रनचा प्रयत्न राहिलेल्या गोविंद पथकांना विनंती आहे की आपण मदतीचा हात त्या ठिकाणी लावायचा आहे. आपण एकमेकांना मदत करायची आहे. 1 2 3 4 5 आणि 6 यशस्वी प्रयत्न. 6 तर अक्षय पाटील या इकडे. तर काही सेकंड लोकेशन पेडसला आलो. बघू शकता तुम्ही पेडसला आलो सेकंड लोकेशन. आपली पोरं इथे उभी आहेत. बघू शकता तुम्ही. बघू शकता गाईज आपला हा बेसची फोटोग्राफी चालू आहे. बघा चेहरे बघा सगळ्यांचे बेसचा फोटो. बेस कडक बेस. एक कोचनी सर्वांना एक विनंती आहे की कृपया आपण सन्मानपूर्वक स्टेज खाली करायचं आहे. स्टेजवरती भरपूर प्रमाणात गर्दी झालेली आहे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण सर्व लाडके आणि सन्माननीय आहेत. आपल्याला विनंती आहे कृपया स्टेजवरून सन्मानपूर्वक खाली व्हायचं आहे. सर्वांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक स्टेजवरून खाली जाऊ. पाचवा खेळ सुरू आहे. शांतता राखा. आरामात होता मित्रांनो. 6 खेळ या आणि आज आजचा दिवस अजून पण खास आहे कारण की माजी सैनिक यांनी उपस्थिती दिली आहे त्यांची. तर जोरदार टाळ्या असल्या पाहिजे. तर सर्वांचं नाव पुढे बोलत आहे राजू पाटील चेअरमॅन सैनिक फेडरेशन ठाणे. त्यांच्यासोबत जयदीप भोयेकर माजी सैनिक, लक्ष्मण महाले माजी सैनिक, विनोद सत्ताने माजी सैनिक. तर गाईच कडक सर लावलेत आणि आता आपल्याला भूक लागली म्हणून आता जेवण करतोय आपण. बघा सगळे रांगेत लागलेत. आपले पोरं बसलेत पावभाजी खात आहेत. पाठी पण रांग लागली आहे. तिथं पोरं खात आहेत. चला आपण आता पण घेऊया. या पाणी दिलंय फक्त इथे रचित. चला जाऊया आणि पहिला खाऊन घेऊया. चलो लेट्स गो. या गाईज मस्त बघा खाली बसलोय. ही फील्डच वेगळी आहे. दहीहंडीला आल्यावर मस्त खाली बसून खायची. बघा सगळे पोरं आता खात आहेत. चलो मस्त ट्रॉफी भेटली आहे. बघू शकता. ट्रॉफी दाखव. ट्रॉफी एक नंबर. चलो पहिला आपण खाऊन घेऊया. लेट्स गो. बाळकुंगचा राजा मंडळाचं अतिशय मनापासून नवयुग मित्रमंडळाच्या वतीनं स्वागत. आपल्याला एक विनंती आहे की अल्पोपहार आपण करून घ्यावा.
कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आपलं सादरीकरण होणार आहे। बाळकुंचा राजा, आपलं मनापासून स्वागत स्वागत स्वागत। कृपया आपण थोडा अल्पोपहार करून घ्या। एक 20-22 मिनिटं मुख्यमंत्री महोदयांना यायला अजून आहे। मगाशीची ती आल्टो गाडी पोलिसांना माझी विनंती आहे तातडीने तिथून हटवायची आहे। माननीय मुख्यमंत्र्यांचा कागद कधी येऊ शकतो। ऑल्टो गाडी एक पार्क केली आहे। अतिशय उत्कंठावर्धक क्षण। अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग। सावधानतेने शांतपणे 1 2 3 तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2025 मध्ये आणि आपलं सौभाग्य की तुमचं अमूल्य वेळ काढून च्या घडीला हिरादेवी नाव चालू आहे, त्यानंतर साई धाम आहे, शिव एकता आहे। इकडे इकडे पहिला हिरादेवी आता नाव चालू आहे, त्यानंतर ना साई धाम आहे। या ठिकाणी आम्ही लोकमान्यवाले जर गोविंद पथक जर बाहेर असतील तर त्यांनी आतमध्ये यायचे। आपल्या प्रमुख हा मंडळ म्हणजे त्यांनी सूचना दिलेली आहे। हा मंडळ कोणता आहे? आई हिरादेवी आहे। आई हिरादेवी गोविंद पथक ट्रॉफी वरती करण्याच्या जरा इतर गोविंद पथकांनी सहकार्य करायचं आहे। इतर गोविंद पथकांनी सहकार्य करायचं आहे। आणि सगळ्यांनी प्रोटेक्ट करा त्यांना। 1 2 3 1 2 1 2 3 1 2 3 सेफ्टी बेल्ट काढा लावला 1 2 3 4 1 2 3 4 5 आणि 6 तराची सुंदर अशी सजावट आहे। चला माझे गोविंद पथकाला विनंती असेल की सेफ्टी बेल्ट लावल्याशिवाय तुमचा जो प्रॉपर जो आहे त्याला वरती पाठवायचा नाहीये, नाही त्या मंडळाला भाग करण्यात येईल याची सूचना सगळ्यांनी लक्षात घ्या। आणि यानंतर हो बरोबर आहे, आणि यानंतर ऑर्केस्ट्राचं एक धमाकेदार गाणं लागेल, त्यावर सर्व गोविंद पथकाने नाचायचं आहे, जल्लोष करायचा आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंच तर्फे आपल्यासाठी हा उत्सव आयोजित केलेला आहे। अतिशय सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। कडक अशी सलामी दिलेली आहे। शिव एकता शिवबा गोविंदा पथक दत्तवाडी खारेगाव। शिव एकता गोविंद पथक यांना पूजाले शिंदे विचारे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि कॅश प्राइज देण्यात येत आहे। जोरदार टाळ्या आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद। शिव एकता शिव शिव एकता शिवबा पथकाने खूप सुंदर सलामी दिलेली आहे। सर्वांनी हळूहळू मनावर करावे।
प्रशांत आचरेकर मित्रमंडळ शिवबा यांचं हार्दिक स्वागत आणि एवढे सुंदर म्हणून रोखले त्याबद्दल तुमचे आभार.
उभे राहा, फक्त उभे राहा. सावकाश घाई करू नका. अगदी सावकाश पद्धतीने आपले खेळ रचा. चांगला प्रयत्न. 4 फट 5वा आणि हा यशस्वी प्रत्येक नवीन वाटतं दादा की जेव्हा वरचा गोविंद असतो नजर काढतो तर आपण त्याची नजर करायला हवी. खूप छान. आपला अभिनंदन. अगदी सावकाश पद्धतीने खाली उतरायचं आहे. अगदी सावकाश. यानंतर आम्ही कोपरीकर लावायचे. गावडे हॅलो
वर